माघी यात्रा कालावधीत विठ्ठल भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान केलं। त्यामुळे मंदिर समितीला 3,03,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। माघ यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातून लाखोंच्या संख्येनं भाविक आले होते। 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 32,33,420 रुपये अर्पण केले। 8,34,128 रुपये देणगी, 40,81,000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 36,83,969 रुपये भक्तनिवास, 8,88,800 रुपये पूजेच्या माध्यमातून, 86,48,152 रुपये हुंडापेटी, 10,39,707 रुपये सोने चांदी अर्पण, फोटो, महावस्त्र, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमापावती, चंदन आदींच्या माध्यमातून 6,97,640 रुपये उत्पन्न प्राप्त झालं। मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 32,47,774 रुपये अर्पण झाले होते। 89,02,798 रुपये देणगी, लाडू प्रसाद विक्रीतून 39,44,000 रुपये, भक्तनिवास 50,90,721 रुपये, पूजेच्या माध्यमातून 7,28,600 रुपये, हुंडापेटीतून 1,15,98,739 रुपये, सोने चांदी दागिने अर्पण 5,15,805 रुपये, तसंच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमापावती, चंदन आदींच्या माध्यमातून 9,94,082 रुपये प्राप्त झाले होते। सन 2024च्या माघी यात्रेत 3,50,22,519 रुपये, तर यावर्षीच्या यात्रेत 3,03,06,816 रुपये इतकं उत्पन्न प्राप्त असून मागील यात्रेच्या तुलनेत 47,15,703 रुपयांची घट झाल्याचं दिसून येत आहे। यात प्रामुख्यानं सुमारे 4,50,000 लाडू प्रसादाची विक्री झाली असून सुमारे 52 ग्रॅम सोनं आणि 6 किलो चांदीच्या वस्तू प्राप्त झाल्या आहेत। या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, अशी माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली।